की एका मित्राची गाडी खराब झाली ना, ते ब्रेक फेल झालं, मग ते ब्रेक फेलचं ब्रेकअप असं झालं, बाकी काही नाही. हो का? खरं ना? खरं सांगतोयस ना हे तू? 100% काकू. मी खोटं बोलतो का तुमच्याशी कधी? बरं. हुश्श बाई. मला वाटलं होतं काय वाटलं तुम्हाला आता? काही नाही काही वाटलेलं नाही असंच रे. काकू मला खरं सांगा, मला तर डाऊट यायला लागला. तुम्हाला विघ्नेश काही सांगायला लावतो, विचारायला लावतो का आता? विघ्नेश इथे नाहीये रे, तो भूर गेलाय. काय 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 अरे थांबा ना, असं मग ते खूप मध्ये मध्ये करतायत माहितीये का सौमित्राचे बाबा, गोंधळवत आहेत मला. हा काकू नक्की ना? हा बरं ठीक आहे, मी ठेवतो आता. मध्ये गेलो नाही तर माझी गाडी पार्क करावं लागेल कायमची. हा ठेवतो. पार्किंग मध्ये येतो, गाडी पार्क करतोय. बबली, फोन आलाय आई, फोन आलाय. नलू फोन आलाय बघ, हे बघ, बोल. हो घ्या ना मग तो. काय अगं मैत्रीच आहे, बोल तू हो का? पटकन. हो का? हो का? चहा मला दे. अहो काय बोल. कुणाचा ब्रेकअप झालाय ते डायरेक्ट विचार. नाही नको, ती आपल्याला गंडू शकते. जरा इकडची तिकडची चौकशी कर, बोलणं तिला इकडे बोलून घे. उचल. हॅलो मैत्री, का ग फोन का नाही घेतलास मगाशी? ध्यान करत बसले होते काकू. अच्छा हो का? मला वाटलं मला विसरलीस की काय. ते काय तू कॅम्पावर ना आलीस पण तू घरी चक्कर नाही मारलीस ना? हो जरा गडबडीतच होते, पण येणारच होते मी तुम्हाला भेटायला. बोलायचंच आहे मला जरा. बोलायचंय? काय 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 बोलायचंय? आल्यावरच बोलूया. बाय. हा बाय बाय बाय. घरी आल्यावर बोलीन म्हणाली. काय बोलणार असेल हो? कळेल ती आल्यावर काय ते. मी बोललो ना, काहीतरी गडबड आहे. शिवा बोलणाऱ्या. सगळं काही छान आहे. सगळं काही छान कसं असेल? काहीतरी गडबड आहे. अरे समिधा. हा समिधा हुशार होती शाळेत असताना, सो ती चालेल. नंबर 1, नंबर 2 कार्तिकी कुकरेकर. हा कार्तिकी. नंबर 3 टिया. फ्रेंच क्लास म्हणजे हा टिया कोथरूड. हॅलो, हाय समिधा, कशी आहेस? मी पण मस्त. अगं काही नाही, अगदी सहज केला, तुझी आठवण आली म्हणून. हो नाही, डबिंग बंद आहे सध्या, म्हणजे मी जरा कमी केलंय. नाही खास असं काही नाही, ब्रेक घेतलाय म्हणून. बाकी तू काय म्हणतेस, कशी आहेस? काही बॉयफ्रेंड वगैरे मिळाला की नाही? ओ अच्छा, आहे का बॉयफ्रेंड? मी नंतर करते फोन. हा मला काम आहे. ओके ओके, नंतर करते. बाय बाय बाय. ओके. कार्तिकी. हाय कार्तिकी, कशी आहेस? मैत्री बोलते. हाय हाय
हाय हाय, कशी आहेस? मस्त, मी पण मस्त. मग काय चाललंय बाकी? काय मग त्या काय नाव होतं त्याचं? टेडीला डम केलंस की नाही? ओ, एंगेजमेंट ठरली का तुझी? आय मीन, वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम सो एक्सायटेड. बरं ऐक ना, मला एक दुसरा फोन येतोय, मी तुला नंतर करते. ओके, बाय बाय बाय. यार सगळे लोक कमेंटेड आहेत, कोणी आहे की नाही सिंगल? हॅलो, हाय टिया, मी मैत्री बोलते. कशी आहेस? मी पण मस्त. मग बॉयफ्रेंड वगैरे आहे की नाही? आदिले काय आहे, नंतर बोलूया. मी मेसेजेस केले, कॉल्स केला, त्याचं काहीच नाही का? तुला मी आवडायचे ना रे? बरं, आता मला तू आवडतोय हे मी तुला स्पष्ट सांगितलं ना, काही लपवलंय का? तरी मग असं का वागतोयस? तू बोलणं पण सोडलंस, मेसेजेसचा रिप्लाय करत नाही, कॉल बॅक करत नाही, हे काय आहे? म्हणजे आपली मैत्री वगैरे काहीच नाही का आता? आणि बाकी सगळं पण काहीच नाही? म्हणजे आय एम सॉरी, पण आदिल मला कळायला हवं की नाही की तुला काय वाटतंय? हे बघ, मला मान्य आहे, मीच तुला म्हंटल की आपल्यात काहीच नाही होऊ शकत आणि फ्रेंड्स होऊन आणि हे सगळं, पण तू खेळणं आहे म्हणून. ठीक आहे, मग काय, काहीच वाटत नाहीये का? मग क्लिअर आहे सगळं. कारण काय, जबरदस्ती तर मला करता येणार नाहीये ना. ओके, बाय मग. आदिल बाय. दिसत नाहीये का? अरे मी असतो तर अशा प्रसंगी माफी मागून सौजन्य दाखवलंस तरी. असं कसं, म्हणजे कोणालाही असं यावर आपण वेट लावू शकतो. कॉन्फिडन्स. तू नाव सांग फक्त. सो त्याचं नाव आहे सौमित्र ठोंबरे. ठोंबरे आहे, असं आहे. स्वभावाने अतिशय आखडू आहे, दिसायला खतरूड आहे आणि डॉक्टर आहे. चॅलेंज एक्सेप्टेड.